शानू बेबी, व्हॉट हॅपन्ड माय शानू बेबी? अगं किती रात्र झालीये, बघ किती वाजले. तुला झोपायचं नाहीये का? गॅरी कुठे गेलाय? आला नाही अजून. किती वाजले मम्मा? गॅरी गॅरी गॅरी, तू शानू बेबी तू कशाला त्याचं टेन्शन घेतेस? अगं का टेन्शन घेते म्हणजे काय? तो भांडून गेलाय, चिडून गेलाय त्याला मला. दुसरं येतं काय चिडण्याशिवाय? शानू बेबी लुक, तो सारखा म्हणत असतो ना तू त्याची वाट लावली, तू त्याची वाट लावली. तू नाही त्याची वाट लावली आहेस, त्यांनी तुझी वाट लावली आहे, त्यांनी तुझं नुकसान केलंय. त्याच्यामुळे तुझी नोकरी गेली, तुला दुसरं काही करता येत नाहीये. अगं ते तर जाऊ दे, तू दुसरा काही विचार पण नाही करू शकत आहे. शानू बेबी, आपल्याला एवढ्याचाच विचार नाही करायचंय. वी हॅव टू थिंक बिग. आता कॅरीला सोडायचंय आपल्याला आणि त्या रंजन मेहताचा विचार करायचा आहे. मम्मा नाही, ते सगळं नंतर. पण आधी गॅरी कुठे गेलाय बघू दे मला. थांब. अरे कुठे जाणार तो? तुला काय सांगितलं? सरड्याची धाव कुंपणापर्यंत गेला असेल त्या केड्याबरोबर दारू ढोसायला. बेबी थिंक बिग. एवढासा विचार नाही करायचा. रंजन मेहता, थिंक लाईफचा विचार कर. गॅरी वेळेवर यायला हवा बस. काकाजी, खरंच बरं वाटते ना आता तुम्हाला? हो आता ठीक आहे. नक्की? काळजी करण्यासारखं काही कारण नाही. तुम्ही पेज घेता का? नको. थोड्या वेळाने तुम्हाला पुन्हा गोळ्या घ्यायच्या आहे ना लक्षात? राधिका आणि तू इथे असल्यानंतर ते लक्षात ठेवणार आहेत? काय हो, बरोबर बोलते ना मी? काका, आणि आता कुठलीही काळजी करायची नाही, कोणतेही विचार करायचे नाही. आता तुमची काळजी घ्यायला आम्ही आहोत ना इथे. राधिका, केवढा उशीर झालाय पहा बरं. तुला जायचं नाही का? हो, सकाळपासून इथेच आहेस. हो बाई, तुला आता निघायला हवं. हं? हो, निघायला तर हवंच आहे. मला माहिती आहे काकांच्यात तुझा जीव अडकलाय, पण आता तुला जायला हवं ग. अगं आमची माहेरवाशीण आहेसच तू, त्यामुळे जीव अडकणारच तुझा इथे. पण आता बनहट्टींची सासूरवाशीण आहेस ना, इथे जायला हवं ना तुला. राधिका, तुला तर त्यांची जास्त काळजी घ्यायला पाहिजे का नाही? त्या चुकीमुळे ते तुझ्यावर नाराज झालेले आम्हाला चालणार नाही बरं. आओ राधिका जा तू, मी ठीक आहे आता. नक्की निघू ना? काका, मी उद्या सकाळी लवकर येते. आणि जर काही वाटलं तर रात्री फोन कर रेवती. हो करणार फोन. तू निघ आता. ठीक, येत. काळजी घ्या. सावकाश ग. हो. नाही मजा येत असेल ना तुम्हाला? हा, करा, लग्न करा. फक्त गुलमोहर सोसायटीचं हे करा, मॅट्रिमोनियल साईट सगळे करा. लग्न नुसते करा. ती राधिका लग्न करते, दुसरी शनया पण लग्न करते. मी बसलो बोंबलं तिकडे. माझी काही हो हॅलो मॅडम. हा, शैतान का नाम लिया शैतान हाजिर. वा, बघा राधिका मॅडम आल्या आहेत. हा, काय मजा बघायला आला माझी? हा, काय कळतंय ना काय बोलतोय मी? कळतंय का? मी काय बोलताय कळताय का तुम्हाला? मला कळतंय. मला कळत नाही असं कसं म्हणताय? मॅडम हा, मला सगळं कळतं. मी काय पिऊन आलोय, ड्रिंक्स घेऊन आलोय म्हणून मला काही कळत नाही असं वाटतं का तुम्हाला? मला सगळं कळतं. काय तुमचे चाललेत ना गेम, हे इकडे सगळ्यांना नसेल माहिती, मला माहिती आहे. हा, इकडे काय काम आहे तुमचं? काय काम काय तुमचं इकडे? हा, तुम्ही कशासाठी येता मला काय कळत नाही का? हा, हे हॅपी फेस घेऊन येतं, मला नाही आवडत. तुझं हॅपी हॅपी सगळं गुरुनाथ कसा असेल चला बघू त्याची हालत. त्याचा फाटका बसलाय, त्याच्या हालतीला कोण हे पुत्र विचारत नाही. हे करायला येतं ना मुद्दा. मला काही कळत नाही, सगळं कळतं मला. बोल. मी इथे येईन नाही तर येणार नाही. तो माझा प्रश्न आहे, तुमचा प्रश्न नाहीये. मला नाही करायचं तू. मला नाही बोलायचं. मी खूप ऐकून घेतलं. काय बोलत नाही म्हणून काय समजू नको तू. हा, तू काय समजते का? तू तुमच्या त्या लग्नाच्या याच्यामध्ये सगळं चाललंय ना नीट? तुझं चाललंय. इकडे यायची काय गरज आहे? इकडे काय गुलमोहरला काय सोनं आहे का? इकडे कशाला काय? मला ते थोबाड परत बघायचं नाही. मला
इकडे दिसायचं नाही. माझं डोकं सटकलं ना. आतापर्यंत खूप ऐकून घेतलं मी. इकडे सगळ्यांच्या समोर सांगतो, ऐका, इकडे जा परत आली ना मी काय करेन माहिती नाही बरं का. राधिका, मी कोण आहे तुला माहिती नाही. विचार तू गुरुनाथ सुभेदार कोण, विचारलं तर ते पण सांगतील मी कोण आहे. मी अजून गुरुनाथ सुभेदार आहे. मला माझं एक काहीतरी. हो गेला का हो मॅडम? हो आता का आता काय भीती वाटली का तुम्हाला? ऐकत नाही तुम्हाला? गुरुनाथ सुभेदार काय करू शकतो माहिती नाही तुम्हाला. एक याचा बदला घेणार आहे मी बरं का. इथे सगळ्यांच्या समोर सांगतो, गुरुनाथ सुभेदार सीओ होता, आहे तो अजूनही सीओ. सौमित्र, तू झोपला होतास ना आता? नाही ग, गंमत करत होतो तुझी. घरी येईपर्यंत झोपेन का मी, सांग. राधा, यात इमोशनल होण्यासारखं काही नाहीये. बरं चल, तू आता हातपाय धुवून घे, मी तुझ्यासाठी जेवायला वाढतो. अरे मी घेईन. मी देईन ना, एवढं काही नाहीये. चल ना, तू हातपाय धुवून घे. चल, दमली असशील ना. चल चल चल, तुला ढकलावं लागेल. चल चल. राधा, चल ये पटकन. मस्त गरम करून ठेवलेलं होतं मी. राधा, अरे आलीस? चल चल चल, बस बस बस. मला कधीची भूक लागली आहे. चल राधा, बस. सौमित्र, अरे तू कशाला थांबलास? जेवून घ्यायचं ना. मी जेवले असते. राधा, समजा मी तुझ्या जागी असतो, म्हणजे मी असा कामावरून उशिरा आलो असतो, थकून भागून आलो असतो, तर तू हेच केलं असतंस की नाही? मी तुझ्यासाठी थांबलो, एवढं काहीच नाहीये त्या. असं नाही, पण आता पण वगैरे काही नाही. हे बघ, जेवणाची वेळ सुद्धा उलटून गेली आहे तुझी आणि दमली आहेस तू. आता बस, चल बस जेवायला. बस 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 बस. बसवावं पण लागेल तुला. बस. हा चल चल, मला खूप भूक लागली. सुरू करूया पटकन. राधा, एवढं इमोशनल होण्यासारखं काही नाहीये. मी फक्त काय झालं? मला असं नाही सांगता येणार. राधा, तू इतक्या लोकांसाठी एवढ्या गोष्टी करत असतेस. मी तुझ्यासाठी एवढीशी छोटीशी गोष्ट केली तर काय एवढं आहे? आणि तसंही मी तुला लग्नात वचन दिलं होतं ना, कायम तुझ्या सोबत राहील म्हणून. मग आता तू घरी नव्हतीस तर मी वाट बघणार ना ती अशी सोबत द्यायला, हो की नाही? चल चल, जेवून घे आता. चल.
अगं चावलीस तू? नाही तुला रडताना कळलं नाही, चावलीस तू आता. हे बघ. चल चल जेव आता. मी पण रडू का थोडं? रडल्यावर भरवायला मजा येईल जरा तुला. काय डोक्याला ताप आहे हो शनाया मॅडम? पकडा ना. गॅरी गॅरी काय झालं? अहो तुम्ही त्यांना गॅरी बोला नाही तर गुरुदेव बोला, ते आता काहीच बोलणार नाही. फार समाधी लागली त्यांची. जरा मदत करा, बसवा त्यांना तिकडं. बसवा. हो अहो जरा हळू. काय डोक्याला? गॅरी बस. ओ माय गॉड, ओ माय गॉड, काय झालं? शनू बेबी, मी तुला बोलले होते ना, हा किड्याबरोबर बसला असणार ढोसायला म्हणून. कुणा बरोबर पण बसू द्या ना दारू प्यायला, पण असं सोसायटीच्या पॅसेज मध्ये दारू पिऊन पडणं बरं नाही ना. अहो याच्यात फक्त तुमचीच नाही, सगळ्या सोसायटीची इज्जत जाते. जरा समजावा त्यांना. ओ माय गॉड, शनू बेबी, गॅरीमुळे हा वॉचमन आज मला वाटेल तसं बोलून गेला. आय कांट बेअर दिस. आय कांट. रिलॅक्स रिलॅक्स. तू टेन्शन घेऊ नकोस, माझा डिसिजन झालाय. गॅरी तसंही माझं काही ऐकत नाही. आपण हे घर सोडून निघून जाऊया. नो वे शनू बेबी, नो वे. का? का काय? आपण आता इथेच राहायचं. शनू बेबी, आपण जाणार कुठे? शांत डोकं ठेवून विचार कर. आणि आता तू बघच, नाही गॅरी समोर तुझं त्या रंजन बरोबर लग्न लावलं ना, मी पण नावाची सुलक्षणा नाही. हे घ्या गरमागरम उपमा. अरे बापरे, केवढा नाश्ता. आज काय ब्रंचच आहे की काय? नाही नाही, जेवण पण आहे ना. आज प्रत्येकाच्या आवडीचा वेगवेगळा नाश्ता बनविलाय. हे सगळं तेही इतक्या कमी वेळात? तू आलीस कधी? हे तयार केलंस कधी? नाही नाही, तुमचं काहीतरी चुकतंय. आज जे काही हे बनवलंय ना, ते सगळं राधिका वहिनींनी बनवले. आणि ताई साहेब, वहिनी आल्यापासून मी फक्त वाढायचं काम करते बघा. अजून कोणाला काही हवंय? राधा, हे सगळं काय? एकतर काल तू दमून आली होतीस, त्यात झोपायला उशीर झालेला. एवढं सगळं करायची काय गरज होती? एवढं काही केलं नाहीये मी, आणि माझ्यासाठी हे रोजचं आहे. अथर्व, नाश्ता आवडलाय ना? हो मस्त आहे. तुम्हाला आवडलाय ना? म्हणजे काय? बाबा, तुम्हाला आवडलं ना? ओ नाईस, व्हेरी नाईस. राधिका वहिनी, तुम्ही पण बसा ना, थोडं खाऊन घ्या. नाही, मला नको आता. मगाशी आवरताना मी खाल्लंय. काय आई, मला जरा आज लवकर जायचंय. ऑफिसला जाण्यापूर्वी महाजनी काकांना भेटायचंय. हो ग, महाजनी काकांची तब्येत कशी आहे? नाही, आता बरी आहे. म्हणजे आज डॉक्टर येऊन सगळ्या टेस्ट होणार आहेत. संध्याकाळपर्यंत रिपोर्ट्स येतील. म्हणजे त्यानंतरच कळेल सगळं. पण राधा, काय मदत लागली तर सांग ना. हो, सांगेन मी. बरं, मी निघू ना? बरं अथर्व, शाळेत जाताना सौमित्र काकाला त्रास द्यायचा नाही, हा? आणि हट्टही करायचा नाही, कळलं? हो. आज सौमित्र नाही, ऑफिसला जाताना मी सोडणार आहे त्याला. मी बॅग घेऊन येतो. आणि मला बस. बस. आई, निघू मी? सौमित्र, एनिवे, तुमच्या युरोपच्या टूरची तयारी कुठपर्यंत आली? उद्याचीच तिकीट आहेत ना? हो. मग तयारी कधी करणार? मम्मा, मला नाही वाटत आम्ही युरोप टूरला जाऊ शकू. का? आणि डॅड ना? मी बोलतो डॅडशी.
शनाया शनाया हो શું વાત છે શું વાત છે આજ મારી શનાયા મારા ઘર આવી ગયો मला तर अजून समजत नाही मी शपांमध्ये आहे का एक्सक्यूज मी मिस्टर मेहता तुमचा काहीतरी गैरसमज आय मीन टू से मिसअंडरस्टँडिंग होत आहे शनाया मी नाहीये शनाया ही आहे आय एम शनू बेबीज मॉमी आणि तुम्ही मॅरेज ब्युरोमध्ये जिला बघायला आला होता ना ती हीच शनाया मला तर तूच आवडली ना पण मला तुमच्याशी लग्न करायचं नाही मला करायचे ना तुझ्या संगी लगीन अहो पण माझ्याशीच का करायचं तुम्हाला लग्न माझे गुरुजीने मला काय सांगितले की मॅरेज ब्युरो मध्ये तुम्ही जेव्हा जाणार तेव्हा जी मुलगी पहिले तुमच्या सामने येणार तीच तुमची लाईफ पार्टनर असणार ते दिवस तर तूच माझ्या समोर आली तर आता मी तरी काय करणार बसा जरा पाणी घेऊन येते हा बसा हे डोक्यावर पडलंय का इतकं सांगते मी नाही आहे शनाया तरी कळत कसं नाही याला मला तर काहीच कळत नाहीये मम्मा काय 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 बोलून राहिले तुम्ही नाही ऍक्च्युली तुमचं मम्मावर किती प्रेम आहे त्याबद्दल बोलत होतो ते बरं झालं म्हणजे का आता आपल्याला लग्नाची बोलणी करता येते काय घेणार तुम्ही चाय कॉफी का सरबत तुमच्या घरासारखीच आमच्यामध्ये पण सरबत बनवते बरं का नको 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 सरबत नको अजिबात नको नको मला ऍक्च्युली तुमचा थोडासा वेळ हवाय अरे तमारे माटे मारा पास टाइम छे बोल શું જોઈએ ચા आणता ચા आणता चांगला बकरा मिळाला आता हातचा घालवू नको तू अगं पण शनू बेबी आपल्याला जायचंय कर्जतला हा आपल्याला कसा राहायला नेतोय अरे मग जाऊ ना जिथे नेतोय तिकडे तुला काय प्रॉब्लेम आहे काका कशी आहे तब्येत आलीस का तू हो तुम्ही जोपर्यंत पूर्णपणे बरे होत नाहीत ना तोपर्यंत मी काही तुमची पाठ सोडणार नाहीये बरं सांगा सकाळपासून काय खाल्लंय ते खोटं बोलायच्या आधी मीच तुला सांगते सकाळपासून मी 2दा त्यांना विचारले त्यांनी ठामपणे नकार दिलाय काही खाल्लेलं नाही मग मी तुलाही सांगतो राधिका काय सांगतो तुम्हाला काही विचारलंय मी तू तोच विषय काढशील म्हणून मी तुला आधीच सांगत होतो नाही, की आधी वगैरे काही सांगू नका काका तुम्ही आजारी आहात ना आजारी माणसाने काही बोलायचं नसतं समोरचा माणूस जे सांगेल ते ऐकायचं असतं कळलं आता थांबा मी आलेच आता तुम्ही नाही म्हणून दाखवाच बोलून दाखवा म्हणजे काय बोलणारच आहे ह्याच्या आधी नाना डाएट करत नव्हते त्यावेळेस राधिका कशी त्यांच्या मागे लागली होती आठवते ना तरीही मी नाहीच म्हणणार आहे काय काय झालंय काका काकू काय म्हणणार नाही हा चला हे घ्या बरं पटकन घ्या घ्या हा काका घ्या बरं हा 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 काका काका काय झालंय आज या खवचट म्हाताऱ्यासाठी तू जे काय करतेस ना ते सख्या मुलांनी सुद्धा केलं नसतं कधी काका आता हे काय बोलताय तुम्ही ठरलंय ना आता हे असं काही बोलायचं नाही हे पहा तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची हं स्वतःची काळजी घ्यायची हे असं अजिबात बोलायचं नाही हा आज डॉक्टर येतील ते सगळ्या टेस्ट करणार आहेत ते झालं की आज संध्याकाळीच रिपोर्ट सुद्धा येतील रिपोर्ट्स काहीही असो घाबरायचं नाही याय ना काय झालं आता असे का पाहताय संपादक होतो तेव्हा शब्दांशी खेळत होतो पण आपली मुलं जेव्हा आपल्यासाठी मी आहे असं म्हणतात तेव्हा त्या वाक्यात काय ताकद आहे हे आज कळलं